आज आम्ही गेलेलो या वर्षीचा सर्वात व्हायरल गणपती बाप्पा बॅलेन्सिंगचा राजा म्हणजेच परळच्या महाराजाचं दर्शन घ्यायला. सफाळ्यावरून चर्चगेट फास्ट ट्रेन पकडायची होती, पण या दोघींची ती ट्रेनच चुकली ना. आता मला बघून अशी घाबरते जशी काही भूतच बघितलं. मग विरारवरून चर्चगेट ट्रेन पकडली आणि तिथून दादर मार्फत प्रभावती स्टेशनला उतरलो. प्रभावती स्टेशनचा हा ईस्ट वेस्ट वाला ब्रिज पकडून अगदी 2 मिनिट चालत गेल्यानंतर ब्रिजच्या खालीच आहे आपला बॅलेन्सिंगचा राजा म्हणजेच परळचा महाराजा. मंडपात जशी एंट्री मारली तसं वाटलं की काहीच गर्दी नाही मिळत, पण या बाजूला एवढी भल्ली मोठी लाईन लागली होती आणि गर्दी अजून वाढतच होती. मग पटापट 30 रुपयावाला तिकीट काढून मुखदर्शनाच्या लाईनला उभे राहिलो. गणपती बाप्पांचे छान दर्शनही झाले. परळच्या महाराजाची ही मूर्ती बघून असं वाटलं की गणपती बाप्पा स्वतः आपल्या डोळ्यासमोर अवतरले आहेत. ग्रॅव्हिटीवर मात करत हवेत उभे असलेले गणपती बाप्पा, काय ती कलाकारी आणि धन्य तो कलाकार. मी तर ही मूर्ती मोबाईल मध्ये बघितली होती, पण आज समोर बघून धन्य झालो. परळच्या महाराजाचे दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि अगदी त्याच्या समोरच आहे परळचा सम्राट. तिथे पण मोठी रांग लागली होती, पण आम्ही काय VIP माणसं डायरेक्ट दर्शनालाच गेलो. साक्षात महादेवाच्या रूपात असलेले हे बाप्पा अगदी छान दिसत होते आणि इथे डेकोरेशनही खूप भारी झाले होते. तुम्हाला हे परळचे दोन्ही बाप्पा कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये.